या व्हिडिओमध्ये आपण मराठीचे ग्रामर बघणार आहोत। तर तुम्हाला एक्झामला कोणत्या प्रकारचे ग्रामरचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात तर त्याचं हे पूर्ण रिव्हिजन टेस्ट आहे। सो पहिल्यांदा पहिली रिव्हिजन 1 बघणार आहोत। असेच आपण खूप सारे रिव्हिजन्स घेणार आहोत। तर पहिल्यांदा आपण सुरुवात करूया रिव्हिजन 1। तर पहिला क्वेश्चन आहे, प्रश्न पहिला, खालील वाक्यातील नाम ओळखा व लिहा। म्हणजे ह्याच्यामध्ये कोणतं नाम आहे ते ओळखायचं आहे आणि लिहायचं आहे। हे जे विशेष नाम वगैरे सांगितलेलं आहे फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी सांगितलेलं आहे। सो तुम्ही फक्त याचा आन्सर एक्झाम मध्ये लिहायचा आहे। पहिला क्वेश्चन आहे, आनंद गावामध्ये फिरायला गेला। तर ह्याच्यामध्ये नाम कोणतं आहे तर आनंद। आनंद हे काय आहे, विशेष नाम आहे, जसं की एखाद्या मुलाचं नाव आहे जे आनंद आहे। सेकंड क्वेश्चन आहे, मैदानावरती पार्थ खेळत आहे। सो पार्थ हे काय आहे, विशेष नाम आहे का, आणि मैदान काय आहे तर हे सामान्य नाम आहे। कारण कोणतं त्या मैदानाचं जर नाव असतं तर ते काय झालं असतं, विशेष नाम। सो आपल्याला इथे काय आहे, पार्थ हे विशेष नाम आहे। त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, मुले वर्गात बसली। सो मुले काय आहे, सामान्य नाम आहे। जर हे विशेष नाम असतं तर त्या मुलाचं नाव दिलं असतं, जसं की सोहम वर्गात बसला किंवा अक्षया वर्गात बसली, हे नाव असतं तर हे काय झालं असतं, विशेष नाम झालं असतं। सो मुले हे कॉमन नाव आहे, म्हणजेच हे काय आहे तर सामान्य नाम आहे। सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, प्रश्न दुसरा, खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा व लिहा। ह्याच्यामधलं आपल्याला सर्वनाम ओळखायचं आहे आणि लिहायचं आहे। पहिला क्वेश्चन दिलेला आहे, ती सारस बाग आहे। तर ती काय आहे, सारसबाग। मग ती, तो, ते, आम्ही, तुम्ही हे सगळे काय आहेत, सर्वनाम म्हणजे प्रोनाउन्स आहेत। सो ती काय आहे, सर्वनाम आहे। सेकंडमध्ये आहे, तो पक्षी उडत आहे। सो पक्षाचं नाव आहे का तर चिमणी उडत आहे। तर चिमणी इथे जर असतं तर ते काय झालं असतं, विशेष नाम झालं असतं। सो विशेष नामाच्या जागी जो दुसरं नाम दिलेलं असतं त्याला सर्वनाम म्हणतात, म्हणजेच तो पक्षी उडत आहे। सो तो काय आहे, सर्वनाम। थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, त्या काड्या घेऊन ये। सो त्या काड्यांचं नाव आहे का तर त्या काड्यांच्या जागी काय म्हणजे काड्याच्या नावाच्या जागी त्या, ती, ते जे काय वापरलेलं आहे त्याला काय म्हणतात, सर्वनाम। सो त्या आहे सर्वनाम। त्याच्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, खालील वाक्यातील विशेषण ओळखून लिहा। विशेषण म्हणजे काय तर त्या वाक्यामध्ये कोणतं असं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे किंवा कोणती गोष्ट अशी आहे की जी आपल्याला अट्रॅक्ट करते आहे तर त्याला विशेषण म्हणतात। सो फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे, ओम उंच पर्वतावर चढला। तर ओम पर्वतावर चढला, पण पर्वत कसा होता, उंच। हे काय झालं, त्याचं अट्रॅक्शन किंवा ही अट्रॅक्टिव्ह गोष्ट आहे। सो विशेषण म्हणजे काय तर उंच, पर्वत कसा होता तर उंच होता, हे त्याचं विशेषण आहे। म्हणून विशेषण म्हणजेच काय तर जे गोष्ट आपल्याला अट्रॅक्ट करते किंवा त्याच्यामध्ये काय वैशिष्ट्य सांगितलेलं आहे, मुख्य उद्देश काय आहे, याला विशेषण असे म्हणतात। म्हणजे काय विशेष आहे त्या गोष्टीमध्ये। सो सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, वेदिका सुंदर चित्र काढते। वेदिका चित्र तर काढते, पण कसं काढते म्हणजे तिचं विशेषण किंवा तिचं वैशिष्ट्य काय आहे तर ती सुंदर चित्र काढते। सो सुंदर हे काय आहे, त्याचं विशेषण। थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, रावणाला 10 तोंडे होती। सो रावणाला तोंडे तर होती, पण किती होती, 10। हे काय आहे त्याचं वैशिष्ट्य। म्हणजे नॉर्मली लोकांना एक असतं तोंड आणि रावणाला किती होती तर 10। तर हे 10 तोंड काय आहे त्याचं वैशिष्ट्य आहे। सो 10 तोंडे होती ते त्याचं वैशिष्ट्य आहे। खालील वाक्यातील क्रियापद ओळखून लिहा। आता क्रियापद म्हणजे काय, जो एखादा शब्द असा असतो जो शब्द लावल्यानंतर त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो। म्हणजे त्या वाक्यामध्ये आपल्याला काय सांगायचं आहे समोरच्याला किंवा आपल्याला तो काय भाव पटवून द्यायचा आहे किंवा समोरच्या वाक्यामधून आपल्याला काय समजणार आहे, हे एका शेवटच्या शब्दामधून समजतं। म्हणजे पूर्ण वाक्याचा अर्थ ह्या शेवटच्या शब्दामुळे लागतो। तर जो तो शब्द असतो शेवटचा त्याला क्रियापद असे म्हणतात। म्हणजेच वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असं म्हणतात। सो क्वेश्चन काय आहे, सचिन क्रिकेट खेळतो। तर खेळतो हे काय आहे, क्रियापद। म्हणजेच खेळतोने काय झालं, ह्या वाक्याचा अर्थ पूर्ण झाला। नाहीतर काय झालं असतं, सचिन क्रिकेट, मग काय आपण अर्थ लावणार तर काहीच अर्थ लावू शकत नाही। तर वाक्य कधी पूर्ण होतं, ज्यावेळेस हा एक असा अर्थपूर्ण शब्द येतो तेव्हा ते वाक्य पूर्ण होतं आणि ह्या शेवटच्या शब्दालाच क्रियापद असं म्हणतात। सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, विद्यार्थ्यांनी आपली गणिते सोडवली। सो सोडवलीने हा आपला जो सेंटेन्स आहे ह्याचा काय झालेला आहे, अर्थ पूर्ण झालेला आहे।
म्हणजे ह्या वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला आहे ह्या कोणत्या ह्या शेवटच्या शब्दाने. सो सोडवली हे काय आहे क्रियापद. थर्ड नंबर क्वेश्चन आहे पहाटे कोंबडा आरवतो. सो आरवतो म्हणजेच काय तर ओरडतो. सकाळी सकाळी कोंबडा ओरडतो. सो ओरडतो किंवा आरवतो हे काय झाले ह्या शब्दाने या वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला आहे म्हणजेच क्रियापद आरवतो हे आहे. तर दुसरी आपण रिव्हिजन टेस्ट दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.